आजचा माणूस इतका एकटा झालाय की स्वतःच्या घरातही आपल्या माणसांना शोधत फिरतो. नमस्कार मित्रांनो, मी समर्थ स्वामींच्या कृपेने कथा सांगतो. एका गावात एक शेठ राहत होते. त्यांच्याकडे भरपूर जमीन, मोठी हवेली आणि सगळं काही होतं. पण नंतर ते सगळं सोडून ते शहरात राहायला गेले. शहरात त्यांचा 4 बेडरूमचा मोठा बंगला होता. त्यांना 2 मुलंही होती. मुलांना त्यांनी चांगलं शिकवलं, मोठं केलं. मुलं मोठी झाली आणि अचानकच घरात प्रॉपर्टीवरून वाद सुरू झाले. घरात रोज भांडणं व्हायची. एक दिवस तर इतकी परिस्थिती बिघडली की दोन्ही भाऊ एकमेकांवर हातच उचलायला लागले. तेवढ्यात त्यांचे वडील मोठ्याने हसू लागले. त्या दोघा भावांना काही समजलंच नाही. ते म्हणाले, पप्पा, इतकं मोठं भांडण चाललंय आणि तुम्ही हसताय. वडील म्हणाले, तुम्ही इतक्या छोट्या गोष्टीसाठी भांडतात, पण माझ्याकडे एक अमूल्य खजाना आहे, तो पाहायला याल का तुम्ही? दोघेही लगेच तयार झाले. वडिलांनी सांगितलं, पण एक अट आहे, वाटेत भांडायचं नाही. दोघांनी होकार दिला. बसमध्ये फक्त 2 सीट रिकामा होत्या आणि ते 3. त्यामुळे एक मुलगा उभा राहिला. नंतर थोडं ऍडजस्ट करत ते सगळे प्रवास करत राहिले. 10 तासांचा प्रवास संपला. दोघांच्या चेहऱ्यावर काहीच थकवा नव्हता, उलट उत्सुकता होती. तो अमूल्य खजाना काय असेल? गावात पोहोचल्यावर जुने लोक भेटले, नमस्कार झाला. मग ते गावच्या शेवटच्या टोकाला पोहोचले. दूरवर त्यांना एक हवेली दिसत होती. पण जवळ गेल्यावर त्यांनी पाहिलं की ती हवेली आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. कबुतरांनी घरटी बांधली होती. झाडाझुडपांनी सगळं व्यापलं होतं. सगळीकडे ओसाड आणि शांतता. वडील हवेली समोर बसले आणि रडू लागले. दोन्ही मुलांना काहीच समजलं नाही. वडील म्हणाले, तुम्ही लहान होता तेव्हा आपण इथे राहत होतो. ही हवेली मिळवण्यासाठी मी माझ्या मोठ्या भावाशी भांडलो. भांडण इतकं वाढलं की नातच तुटलं. त्यांनी मोठेपणा दाखवून हवेली मला दिली आणि तो परदेशात जाऊन राहिला. पण त्या दिवसानंतर तो कधीच माझ्याशी बोलला नाही. ही हवेली मला मिळाली, पण माझा कायमचा भाऊ हरवला. काल तुमचं भांडणं पाहिले तेव्हाही मला वाटलं की तुम्ही चूक करत आहात. ते पुढे म्हणाले, बसमध्ये आपण आलो, ती शीट कायमची आपली राहू शकते का? ते दोघे हसले आणि म्हणाले, नाही पप्पा, शीट कायमची कस काय होईल? वडील शांतपणाने म्हणाले, मग या जगात प्रॉपर्टीसाठी एवढं भांडण का? हे आयुष्य एका बसच्या प्रवासासारखं आहे. लोक येतात, जातात आणि जागा बदलत राहतात. मी हवेली मिळवली, तू पण भाऊ गमावला. तुम्हालाही प्रॉपर्टी मिळेल, पण नाती तुटली तर याचा काय उपयोग? जशा बसमध्ये एकमेकांशी जुळून घेतलं तसं आयुष्यातही शिका. आयुष्य सुंदर होईल. ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की भौतिक गोष्टींच्या मागे धावताना प्रेम, आपलेपणा आणि नाती आपण खूप मागे सोडून देतो. जर फक्त पैशांच्या आणि संपत्तीच्या मागे राहिलो तर शेवटी हातात अंधारच उरेल. म्हणून मित्रांनो, स्वामी नेहमी म्हणतात, खरी संपत्ती म्हणजे आपला परिवार. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.